पती बाहेरगावी गेलेले असताना त्याच्या पत्नीचा खून करून मृतदेह घरातील पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा प्रकार शुक्रवार दिनांक 8ला उघडकीस आला होता. या खुनाचे रहस्य उलगडण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आले आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वप्नाली उमेश पवार, वय 24 असे मृत महिलेचे नाव आहे. स्वप्नाली हिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. पवार दाम्पत्याच्या घरी नेहमी येणाऱ्या व्यक्तीने, ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत तिचा पती उमेश पवार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 8 नोव्हेंबर सकाळी 7च्या दरम्यान घडला होता. उमेश पवार हे उबेर टॅक्सी चालक आहे. त्यांना बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ते 7 नोव्हेंबर रोजी रात्री गाडी भाड्याने घेऊन गेले होते. भाडे सोडून सकाळी ते परत आले तेव्हा त्यांना घराला बाहेरून कडी लावलेली दिसली. घरात त्यांची पत्नी नव्हती. त्यांनी परिसरात शोध घेतला तरी ती आढळून आली नाही. घरातील दागिने, पैसा व तिचा मोबाईलही दिसून आला नाही. तेव्हा त्यांनी पलंगाच्या बॉक्समध्ये दागिने व सोने आहेत का हे पाहण्यासाठी पलंग उघडला तेव्हा आज स्वप्नालीचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात स्वप्नालीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता त्यांच्याकडे नेहमी येणारा, ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, तो येऊन गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस त्या काकाचा शोध घेत असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बाबर करीत आहे.